तुमचं मूल घाबरट आहे का? एखादी गोष्ट करायला सांगितल्यावर तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो का? किंवा कोणतीही गोष्ट करायला सांगितली की तुमच्या मुलाचं पहिलं वाक्य "मी नाही" किंवा "मला नाही येत, मी नाही करणार" असं असतं का? याचं उत्तर जर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे? आपल्या नकळत होणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे मुलांचा आत्मविश्वास कसा कमी होतो? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रंगोली, पालकत्व सोपे करणारी तुमची जवळची मैत्रीण. पहा, आपण मुलांना लिहायला शिकवतो, वाचायला शिकवतो, ABCD शिकवतो, नंबर शिकवतो, पण आपण कधी मुलांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो का? जेव्हा मुलं आपण पालकांना म्हणतात की आई मला नाही येत किंवा मी नाही करणार, मला नाही जमणार, त्यावेळेस आपण किती सहज मुलांवर ओरडतो. असं कसं नाही जमणार? तुझ्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना जमतं आणि तुला कसं नाही जमत? इतकं सोपं असूनही तुला कसं नाही जमत? तो शेजारचा रोहन तुझ्याच बरोबरचा आहे ना, त्याला बघ कसं जमतं आणि तुला कसं नाही जमत? आपण किती सहज मुलांना हे सगळं बोलतो, पण आपल्या या बोलण्याचा मुलांच्या मनावर खूप चुकीचा परिणाम होत असतो. मुलं स्वतःबद्दल सगळा चुकीचा विचार करायला लागतात. मी किती वेडा आहे, मला काहीच कसं येत नाही, इतक्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी मला येत नाही, मी मठ्ठच आहे, मी हुशारच नाही. हा सगळा विचार मुलं स्वतःबद्दल करायला लागतात. आपल्या इतक्या छोट्याशा वागणुकीचा परिणाम इतका मोठा मुलांच्या मनावर होत असतो. त्यामुळे पालक म्हणून आपण मुलांशी बोलताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांचा आत्मविश्वास हा शाळेतून नाही वाढणार आहे. मुलांचा आत्मविश्वास हा घरातूनच छोट्या छोट्या गोष्टींमधून वाढणार आहे. त्यामुळे मुलांशी बोलताना, वागताना पालक म्हणून आपण खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मग मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण पालकांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पालकांनी मुलांना प्रत्येक चुकांवर ओरडणं बंद करायला पाहिजे. काय होतं, आपलं पालक म्हणून आपल्याला वाटत राहतं की मुलांनी कुठं चुकू नये, प्रत्येक गोष्टीत आपलं मूल परफेक्ट असावं, हुशार असावं, टॉपर असावं. सगळं मान्य आहे, पालक म्हणून ही भावना राहणं अगदी योग्य आहे. पण मुलं लहान आहेत ना, ती कधीतरी चुकणार आहेत, कधीतरी धडपडणार आहेत, छोट्या छोट्या चुका होत राहणार आहेत त्यांच्याकडून. पण या छोट्या छोट्या चुकांवर आपण जर मुलांवर ओरडत राहिलो तर मुलं भित्री होणार आहेत, मुलं घाबरट होणार आहेत, एखादी गोष्ट करायला मुलं डगमगणार आहेत. मी करू का नको, माझं चुकलं तर आई मला ओरडेल किंवा बाबा मला रागवतील, हा विचार मुलांच्या मनात यायला लागतो. कुठेतरी स्वतःवरचा विश्वास मुलांमध्ये कमी व्हायला लागतो. कारण का, आपण कायम त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ओरडतच राहतो. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स किंवा मग स्वतः निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये राहत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मिस्टेक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. चुका करणं हा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आपल्या आयुष्याचा आहे. मुलं त्यातूनच शिकत असतात. मुलांकडून चुका होऊ द्या, त्यांना चुकू द्या. चुकांमधूनच ते शिकणार आहेत, चुकांमधूनच ते मोठे होणार आहेत, चुका करत करतच ते परिपूर्ण होणार आहेत. त्यामुळे मुलांच्या प्रत्येक चुकांवर ओरडणं आपण कमी करायला पाहिजे. मग मुलांना ओरडायचंच नाही का? तर नाही, मुलांना ओरडावं तर लागतंच. असं कुठलाच पालक नाही आहे की जो मुलांवर ओरडत नाही आहे, आणि असं कुठलंच मूल नाही आहे जे पालकांचा ओरडा खात नाही आहे. पण कोणत्या चुकांवर आपण ओरडायचे आणि कोणत्या चुकांना आपण समजून घ्यायचे हे पालकांना कळणं गरजेचं आहे. ज्या चुका मुलं मुद्दाम करतात आहेत, सांगूनही चुकीचं वागतात आहेत, उलटं बोलतात आहेत, किंवा मग पुढच्या व्यक्तीला इजा होईल असं वागतात आहेत, खोटं बोलतात आहेत, सांगूनही स्वतःच्या वागणुकीत बदल करत नाही आहेत, चुकांवर मात्र आपण ओरडणं गरजेचंच आहे. इथे ओरडलंच पाहिजे. इथे मुलांना ठाम आपली मतं सांगितली पाहिजे की हे चुकीचं आहे आणि हे नाहीच जमणार. पण ज्या चुका मुलांकडून नकळत होतात आहेत, म्हणजे जेवताना पाणी सांडतंय, कुठेतरी दूध पिताना दूध सांडतंय, किंवा मस्ती करू नको, शांत बस शांत बस असं सांगूनही मस्ती करता करता कुठेतरी जेवणाच्या ताटाला पाय लागतो आणि जेवण सांडतं, असं काहीतरी होतं. ह्या सगळ्या चुका, किंवा मग 3-4 वेळा गणित समजून सांगूनही ते गणित त्याला सोडवता येत नाही आहे, अभ्यासात तो कुठेतरी कमी पडतोय, या सगळ्या चुका मुलांच्या समजून घेणं गरजेचं आहे. 3-4 वेळा समजून सांगूनही जर मुलाला गणित समजत नसेल तर ठीक आहे,
काही हरकत नाही, मी तुला दुसरी सोपी पद्धत शिकवते जी तुला नक्की समजेल आणि तू खूप पटकन लक्षात ठेवू शकेल, ठीक आहे. हे असं मुलांशी बोललं गेलं पाहिजे. यातून काय होतं, मुलांना कळतं की चुकणं म्हणजे कमीपणा नाही. चुकलं तरी आई मला समजून घेते, बाबा मला समजून घेतात आहेत, त्यातून बाहेर कसं पडायचं हे आई बाबा आपल्याला सांगतात आहेत, हे मुलांना कळायला लागतं. चुकलं तरी घाबरायचं नाही, त्यातून मार्ग काढून पुढे जायचं, ही शिकवण नकळतपणे आपण मुलांना या गोष्टीतून देत असतो. चुकलं तरी ठीक आहे, पण ती चूक सुधारायची कशी हे मुलांना कळायला लागतं. पण आपण जर मुलांवर वैतागून आणि ओरडून बोलत राहिलो ना, तर मग मात्र मुलांचा आत्मविश्वास कमी होणार आहे, मुलांचा स्वतःवर विश्वास राहणार नाही. त्यांचा अभ्यास घेताना मुलांशी कसा संवाद साधायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं म्हणजे मुलं व्यवस्थित अभ्यास करतील, मुलांना आपण समजून घेऊ शकतो, यावर जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुलांचा आत्मविश्वास कमी होण्यामागचं पुढचं कारण म्हणजे मुलांचं सगळं करून देणं. आपण पालकांना ना मुलांची खूप काळजी असते की मुलांना कुठे लागू नये, कुठंतरी धडपडू नये, त्यांचं पुढं नुकसान होऊ नये, ते कायम परफेक्ट राहावेत, यासाठी आपण सगळं मुलांचं स्वतःच करत राहतो. यानं सुद्धा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. जर मुलांनी स्वतः एखादी गोष्ट केली, ती ठीक आहे चुकीची होईल, वाकडी तिकडी होईल, पण त्यातून मुलं शिकतील. एखादं चित्र शाळेत रंगवायला सांगितल्यानंतरनं जर ते चित्र रंगवताना रंग बाहेर थोडेफार गेले तरी ठीक आहे, ते मुलांना करू द्या. आज रंग बाहेर जातील, पण उद्या मुलं शिकतील की नाही या लाईनच्या बाहेर रंग गेला नाही पाहिजे. हे मुलं स्वतः शिकतील. स्वतःच्या अनुभवातून, स्वतः करून पाहिल्याने जे बारकावे मुलांना कळणार आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी मुलं शिकणार आहेत ना, त्या गोष्टी आपण त्यांना कधीच शिकवू शकत नाही. त्यामुळे मुलांना अनुभव घेऊ द्या, मुलांना गोष्टी करून पाहू द्या, चुकू द्या, धडपडू द्या, मुलांना स्वतः स्ट्रगल करू द्या. लक्षात ठेवा, संघर्षातूनच आत्मविश्वास जन्माला येत असतो. त्यामुळे मुलांना करू द्या, जसं होईल तसं. आज ना उद्या ते त्या चुकांमधून शिकणारच आहेत आणि आपण आहोतच त्यांना थोडंफार गाईड करायला. पण सगळ्याच गोष्टी जर आपण मुलांच्या करायला लागलो ना, तर मुलं स्वतःहून करायची हिंमत कधीच दाखवू शकणार नाही. मी हे एकटा करू शकतो हा विश्वासच मुलांच्या मनात येणार नाही आहे. मुलांना अपंग करू नका, स्वतःच्या गोष्टी स्वतः करू द्या, या विषयावर मी ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा, त्याची लिंक मी माझ्या डोक्यावर इकडे देते. आपण 1000 वेळा मुलांना सांगतो व्यवस्थित चाल, हळू चाल, सायकल हळू चालव, पण मुलं ऐकतात का? नाही. पण एखाद्या दिवशी सायकलवरून पडला किंवा पळताना पडला, मग मात्र मुलांना चांगलं कळतं, मग मात्र त्याला चांगलं कळतं की नाही आपण सायकल हळू चालवायला पाहिजे, नाहीतर आपण पडतो. हे मुलांना स्वतःच्या अनुभवातून कळल्यावर मुलं जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, जास्त प्रामाणिकपणे ती गोष्ट ऐकतात. पण आपण जर सारखं सांगत राहिलो ना, तर मुलं ऐकणार नाहीत. आत्मविश्वास कमी होण्यामागचं पुढचं कारण म्हणजे आपण मुलांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतो आणि त्यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करतो. मी जेवढ्या वेळा माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये ओपन डेला गेली आहे, ओपन डे म्हणजे मुलांची एक्झाम झालेली असते. मुलांची एक्झाम झाल्यानंतरनं टीचर्स लोक त्यांचे पेपर चेक करतात. पॅरेंट्स लोकांना स्कूलमध्ये बोलवतात की तुमच्या मुलाने पेपर कसा लिहिला आहे, कसे मार्क्स मिळालेत, हे सगळं पाहण्यासाठी. पण त्यावेळी जेवढ्या वेळा मी गेली आहे ना, तेवढ्या वेळा इतर पालकांना मी पाहिले की मुलांना जर 10 पैकी 8 मार्क्स मिळालेत ना, तर त्या 8 मार्कांकडे त्यांचं लक्ष नसतं. 2 मार्क कशी कमी पडले त्यावर मुलांना ओरडलं जातं किंवा त्यावर मुलांना बोललं जातं. इतक्या सिले मिस्टेक केलेत तू, इतक्या छोट्या, इतक्या साधं तुला कळालं नाही, गरज होती का इथे मार्क्स जाण्याची, इतकं सोपं असतानाही तुला लिहिता नाही आलं. साधी गोष्ट आहे, 8 - 2 म्हणजे 6, हे जर तुला लक्षात येत नसेल तर मग कसं काय होणार, इथे मार्क्स जाण्याची गरजच नव्हती, असं सगळं मुलांना ओरडत जातो. पण याऐवजी तुम्ही म्हणू शकता ना, याऐवजी तुम्ही आधी त्या 8 मार्कांकडे लक्ष द्या. अरे वा, तुला छान मार्क्स मिळालेत, आउट ऑफ 10 तुला 8 मार्क्स मिळालेत, तू छान पेपर लिहिलाय, तुझं हँडरायटिंग खूप छान आहे बरं का, असं आपण मुलांना म्हणू शकतो. तू ना पेपर खूप छान सुटसुटीत लिहितो, अक्षरसुद्धा छान काढतो, एकदम मस्त पेपर लिहिलाय, 8 मार्क्स म्हणजे खूप छान मार्क्स तुला मिळालेत. फक्त जे 2 मार्क्स गेलेत ना, ते एकदम छोटीशी चूक होती, ते तिथं थोडंसं तू लक्ष दिलं असतंस ना, तर ते सुद्धा मार्क्स तुझे गेले नसते. अशा पद्धतीने बोलल्यानंतर ना ती जी चूक आहे
ती चूक मुलं सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि जे 8 मार्क्स मिळाले त्याच्याबद्दलचं कौतुक केल्यामुळे आपण मुलांच्या मनात एक विश्वास निर्माण करत असतो. त्यांच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करत असतो की मी हुशार आहे, मला कळतंय, मला येतंय, मी खूप छान पेपर लिहितो, मला सुटसुटीतपणा जमतो. हे सगळं मुलांच्या मनावर बिंबवलं जातं आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एखादा योद्धा कितीही हुशार असू द्या, कितीही बलवान असू द्या, त्याच्या हातात कितीही धारदार तलवार असू द्या, पण त्याच्या मनात जर स्वतःबद्दल विश्वास नसेल ना, तर तो युद्ध कधीच जिंकू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं आहे. आपलं मूल कितीही हुशार असेल, कितीही टॉपर असेल, कितीही स्मार्ट असेल, पण त्याच्या मनात जर स्वतःबद्दल विश्वास नसेल ना, तर तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आणि तुम्हाला जर तुमचं मूल यशस्वी पाहायचं असेल तर त्यासाठी एखादी गोष्ट त्याच्यासाठी कमी करा, एखादं महागडं खेळणं त्याला कमी आणा, एखादे लाड त्याचे कमी पुरवा, पण त्याच्या मनात स्वतःबद्दल विश्वास नक्की निर्माण करा. पालक म्हणून ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे, आपल्या मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण करणं. आपण मुलांना जिंकायला शिकवतो, पण हरल्यावर पुन्हा प्रयत्न करायला, पुन्हा तिथून उभं राहायला शिकवतो का? ते जास्त महत्त्वाचं आहे. आपण मुलांना शिकवतो का? हा प्रश्न स्वतःला पालक म्हणून नक्की विचारा. आणि तुम्ही तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण मुलांच्या चुका सहज सांगतो, पण कौतुक करायचं मात्र आपल्याकडून राहून जातं. काय आहे ना, सगळं जग मुलांना जज करायला आहेच हो, पण त्यांच्या चुका सुधारायला, त्यांना समजून घ्यायला फक्त आपण पालकच आहोत. मुलांना त्यांच्या चुकांमध्ये, त्यांच्या अपयशामध्ये साथ देणारे फक्त आपण पालकच आहोत. मुलांना खूप परफेक्ट पालक नको आहेत, खूप लाड करणारे पालक नको आहेत. मुलांना हवे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा पालक. पुढे जाऊन कदाचित तुमचं मूल हुशार नसेल, टॉपर नसेल, एखाद्या गोष्टीत कमी असेल, पण त्याच्या मनात जर स्वतःबद्दल विश्वास असेल ना, तर ते मूल भविष्यात जाऊन यशाच्या उंच शिखरावर नक्की असेल. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.